प्रकरण 10वे. सिक्कीम विजय. साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक सुरू होती. केवळ तिघेच होते त्या बैठकीत. प्रधान सचिव पी. एन. हक्सर, रॉ. चे प्रमुख रामेश्वर नाथ काव आणि स्वत. पंतप्रधान इंदिरा गांधी. 1972च्या सप्टेंबरचा तो महिना. बांगलादेश मुक्तियुद्धातील विजयाने इंदिरा गांधी यांची प्रतिमा देशात उंचावली होती. सर्वत्र जय जयकार सुरू होता त्यांचा. पण देशाची अर्थस्थिती मात्र ढासळत चालली होती. युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आला होता. तशात 72चा दुष्काळ. परिस्थिती गंभीर होती. सरकारविरोधात हळूहळू असंतोषाचे ढग जमा होऊ लागले होते. आणि त्यात भर घालत होता सीआयएचा प्रचार. इंदिरा गांधी आपल्या भाषणांतून सातत्याने परकी हाताचा उल्लेख करत असत. विरोधकांनी टिंगलीचा विषय केला होता तो. वर्तमानपत्रांतून त्याची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रे प्रसिद्ध होत होती. परंतु रॉ. च्या गुप्तचरांना त्या परकी हाताचे खरे स्वरूप माहीत होते. कावबाईज ऑफ रॉ. मध्ये डी. रमण यांनी स्पष्टच म्हटले आहे की त्यांना इंदिरा गांधी यांना वाटत असलेली भीती पूर्णतः काल्पनिक नव्हती. सीआयएच्या सायबॉर मनोवैज्ञानिक युद्ध विभागाने त्यांच्या विरोधात अतिशय कुटील अपप्रचार मोहीम सुरू केली होती. सोव्हिएत रशियाच्या हातातील कळसूत्री बाहुली अशा प्रकारचे त्यांचे चित्र रंगवले जात होते. त्यांच्या विरोधात विविध प्रकारच्या खोट्या बातम्या विदेशी पत्रकारांच्या माध्यमातून पसरवल्या जात होत्या. 1971 ते 1977 या काळात सीआयएची ही अपप्रचार मोहीम अगदी चरमसीमेवर होती. अशा प्रकारच्या अपप्रचाराने भारतीय जनतेला सरकारविरोधात भडकावण्याचे प्रयत्न केले जात होते. सरकारसमोर राजकीय अडचणी निर्माण होत होत्या. परंतु त्या दिवशीच्या त्या बैठकीसमोरचा विषय वेगळाच होता. तो म्हणजे सिक्कीम. तेथील परिस्थिती. चोग्याल आणि ग्याल्मो होपकुक यांच्या भारतविरोधी कारवाया. सिक्कीमचे भारतात विलिनीकरण करण्यात यावे यावर त्या बैठकीत एकमत झाले. परंतु ते करायचे कसे? इंदिरा गांधी यांनी काव यांना त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. त्यांनी विचारले, किती वेळ लागेल याला? काव यांनी उत्तर दिले, 15 दिवस. एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. बैठक संपली. आणि रॉ. चे मिशन सिक्कीम सुरू झाले. पण काम सोपे नव्हते. त्यात कायदेशीर अडचणी तर होत्याच. पण त्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही कंगोरे होते. पावले जपून टाकणे आवश्यक होते. 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यातील 7व्या भागानुसार भारतीय राज्यांवरील ब्रिटिशांची सत्ता जशी संपुष्टात आली, तशी भारतातील संस्थानिकांच्या परिषदेअंतर्गत येणारी संस्थानेही तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र झाली होती. त्यामुळे या संस्थानांशी सामिलीकरणाचे करार करावे लागत होते. त्याबाबत प. नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक धोरण निश्चित केले होते. ते म्हणजे जनतेची इच्छा. संस्थानाच्या राजाला काहीही वाटो, जनतेची इच्छा असेल तर ते संस्थान भारतात विलीन होईल, असे ते धोरण होते. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यास नेहरूंनी मान्यता कशी दिली, या प्रश्नाचे उत्तर यामध्ये आहे. तेथील हिंदू राजा काश्मीर स्वतंत्र ठेवण्याच्या बाजूचा होता. पण बहुसंख्य मुस्लिम जनता भारताच्या बाजूची होती. हैदराबाद व जुनागढ या संस्थानांचे राजे पाकिस्तानच्या बाजूचे होते. जनता भारताच्या. तेव्हा किल्ली सार्वमत हीच होती. सिक्कीममध्येही आता तेच करावे लागणार होते. तेथील राजेशाही विरोधातील चळवळीला पहिल्यापासूनच भारताचा पाठिंबा होता. आयबीची मदत होती. परंतु 1950च्या भारत सिक्कीम कराराच्या पुढे भारत सरकारला जाता येत नव्हते. तेव्हाच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे भान राखत केलेला तो करार आजच्या घडीला अडचणीचा ठरत होता. नेहरूंनी केलेली ती चूकच. खुद्द इंदिरा गांधी यांचेही तेच म्हणणे होते. 1970च्या दशकात इंदिरा गांधी यांच्या सचिवालयाचे प्रमुख असलेल्या पी. एन. धर यांच्याकडे इंदिराजींनी तसे बोलूनही दाखवले होते. नेहरूंच्या लेकीला ती चूक आता सुधारायची होती. पावले जपून टाकावी लागणार होती. सिक्कीममधील राजेशाही विरोधातील नेत्यांचा
त्यात पुढे सिक्कीमचे मुख्यमंत्री झालेल्या काझी लिंडूक दोर्जी यांचाही समावेश आहे. सिक्कीमच्या स्वातंत्र्याकडे कल होता. तो बदलावा लागणार होता. तसे वातावरण निर्माण करावे लागणार होते. काव यांनी च्या कार्यालयात येताच तातडीने पी.एन. उर्फ फणी बॅनर्जी आणि अजितसिंग सॅली या दोघांना नवी दिल्लीला येण्याचा निरोप पाठवला. फणी बॅनर्जी हे काव यांचे जवळचे सहकारी. ते चे संयुक्त सचिव. पूर्व भारताची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यात सिक्कीमचाही अर्थातच समावेश होता. कोलकात्यातून ते काम पाहत असत, तर IPS अधिकारी अजितसिंग सॅली हे तेव्हा सिक्कीममध्येच भारत सरकारचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी होते. पण तो फक्त दाखवण्याचा भाग झाला. च्या स्थापनेनंतर लगेचच काव यांनी सिक्कीममध्ये, तसेच नाथुला आणि अन्य खिंडियांमध्ये सीमेनजीक फॉरेन इंटेलिजन्स पोस्ट FIP उभारल्या होत्या. भारत सरकारची प्रशासकीय कार्यालये म्हणून लोक त्यांना ओळखत. प्रत्यक्षात तेथे असत चे फील्ड ऑफिसर. सॅली हेही त्या प्रकारे तेथे साठी छुप्या पद्धतीने काम करत होते. पुढे ते चे प्रमुख झाले. सिक्कीमची परिस्थिती, तेथील लोक, त्यांचे नेते, त्यांची बलस्थाने, कमजोरी यांबद्दल या दोघांचाही चांगला अभ्यास होता. दिल्लीत आल्यानंतर 15 दिवसांत त्यांनी सिक्कीमच्या विलिनीकरणाबाबत, त्याच्या संभाव्य चांगल्या, वाईट परिणामांबद्दलचा अहवाल तयार केला. दुसऱ्याच दिवशी काव आणि हक्सर यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेऊन हा अहवाल सादर केला. तो त्यांना पसंत पडला. या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश इंदिराजींनी दिले. आणि 1971च्या त्या सप्टेंबर महिन्यात अत्यंत गुप्तपणे मिशन सिक्कीम ला सुरुवात झाली. काव यांनी त्याची सर्व जबाबदारी बॅनर्जी आणि सॅली या दोघांकडे सोपवली. बॅनर्जी यांच्या मदतीला होते P.K. सेन, विनायक भट्टाचार्य, P.K. घोष या अधिकाऱ्यांचे पथक आणि त्यांनी सिक्कीममध्ये पेरलेले चे एजंट. सिक्कीमच्या विलिनीकरणासाठी ने जी रणनीती आखली होती, तिचे 2 प्रमुख टप्पे होते. एक म्हणजे सिक्कीमी जनतेच्या मनातील राजेशाही विरोधी भावना चेतवणे आणि त्यांना संघर्षाला तयार करणे आणि दुसरा टप्पा होता प्रत्यक्ष संघर्षाचा. जनआंदोलनाच्या माध्यमातून राजसत्तेला हटवण्याचा. कोणतीही सत्ता ही, मग ती लोकशाही असो, हुकुमशाही असो की राजेशाही, ती अखेर जनतेच्या मान्यतेवर, सँक्शनवर उभी असते. सिक्कीममधील राजेशाहीची लोकमान्यता काढून घेणे हा या रणनीतीमधील महत्त्वाचा भाग होता. आणि त्यासाठी सिक्कीमची भूमी तयारच होती. सिक्कीममध्ये एकीकडे लेपचा, भुतिया आणि दुसरीकडे नेपाळी यांच्यात सांस्कृतिक संघर्ष होताच. भुतिया हे मूळचे तिबेटी. ते ला सांस्कृतिकदृष्ट्या उच्च मानत. सत्ताधारी नामग्याल घराणे हे भुतिया. चोग्याल यांच्या काळात भुतिया आणि लेपचा यांचे राज्यकारभारातील वर्चस्व वाढले. नेपाळी नागरिकांत त्याविरुद्ध असंतोष होता. आणि त्याला जशी भूमिहीन विरुद्ध जमीनदार अशी आर्थिक किनार होती, तसाच हिंदू विरुद्ध बौद्ध असा धार्मिक पदरही होता. गंगटोक टाइम्स चे संपादक आणि सिक्कीमचे माजी मंत्री C.D. राय सांगतात, चोग्याल आमच्यावर अन्याय करत होते, ही भावना तेव्हा आमच्या मनात होती. त्यामुळे राजाची दडपशाही सहन करण्यापेक्षा भारतीय बनणे केव्हाही चांगले, असे आम्हाला वाटत होते. सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेस आणि सिक्कीम जनता काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय स्वातंत्र्यासाठी ते लढत होते. विशेष म्हणजे भुतिया राजाच्या विरोधात लढत असलेले सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेसचे नेते काझी लिंडूक दोर्जी हे भुतिया उमराव होते. त्यामागे प्रेरणा होती त्यांची पत्नी काझीनी एलिसा मारिया लँगफोर्ड हिची. सिक्कीमी लोकांचे दारिद्र्य पाहून ती परदेशी युवती राजेशाहीच्या विरोधात उभी ठाकली होती. राणी होपकोक हिच्याशी तर तिचा उभा दावा होता. त्यांच्या संघर्षाला IB कडून सातत्याने आर्थिक मदत केली जात होतीच. पण परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांच्या धरसोडीच्या धोरणामुळे त्यांचे आंदोलन वेग घेऊ शकत नव्हते. काझी त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांवर नाराज होते. त्यांना आश्वस्त करण्याची नितांत आवश्यकता होती. काझी त्या काळात कालिम्पॉंग येथे राहत असत. ऑक्टोबर
1972च्या पहिल्याच आठवड्यात सॅली आणि बॅनर्जी यांनी तेथे गुप्तपणे जाऊन काझी यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर सिक्कीमच्या भवितव्याची योजना मांडली. त्यातील भारताची भूमिका त्यांना समजावून सांगितली. परंतु मागील अनुभवातून धडा घेतलेले काझी त्यांचे म्हणणे ऐकण्यास तयारच नव्हते. अखेर कशीबशी त्यांची समजूत घालण्यात आली. यावेळी मागे हटणार नाही हे त्यांना पटवून देण्यात आले. अखेर काझींनी त्याला होकार दिला. पण तो एका अटीवर की रामनाथ काव यांनी आपल्याला हे सांगावे. त्यांच्या इच्छेनुसार पुढच्याच आठवड्यात त्यांना कोलकात्याला नेण्यात आले. तेथे काव त्यांना भेटले. सिक्कीमच्या विलिनीकरणासाठी त्यांनी काझी यांना मानसिकदृष्ट्या तयार केले. आपल्याला हे सर्व अत्यंत गोपनीय पद्धतीने करायचे आहे. तुम्ही च्या सहकार्याने हे काम करत आहात याची सिक्कीमी जनतेला जराही हवा लागता कामा नये असेही त्यांना बजावून सांगितले. यासाठी लागेल ती मदत करेल असे आश्वासन काझी यांना दिले. बहुधा काझी यांच्याशी बोलल्यानंतर काव यांना भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांच्या सिक्कीममधील चुकांची कल्पना आली असावी. तसेही परराष्ट्र खात्यातील मुत्सदी आणि गुप्तचर अधिकारी यांच्यात सिक्कीम धोरणावरून मतभेद होतेच. काव यांनी ही बाब इंदिरा गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली. P.N. धर यांच्या म्हणण्यानुसार त्यासुद्धा आधीच्या परराष्ट्र सचिवांनी ज्या पद्धतीने चोग्याल यांना हाताळले होते त्यावर इंदिराजी असमाधानी होत्या. तेव्हा नोव्हेंबर 1972 मध्ये परराष्ट्र सचिव T.N. कौल यांना हटवून त्यांच्या जागी केवल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. केवल सिंग आणि काव यांचे संबंध उत्तम होते. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाकडून सिक्कीम मोहिमेत उगाचच काही खुसपटे काढली जाण्याची शक्यता संपुष्टात आली होती. बांगलादेश मुक्तियुद्धाच्या वेळी गुप्तचर संस्था, लष्कर आणि परराष्ट्र विभाग यांनी एकदिलाने काम केले होते. सिक्कीममध्येही आता तसेच घडणार होते. काझी लेंडुक दोर्जी उर्फ कांचा काझी हे सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खरे. परंतु त्यांच्यात एक छोटीशी कमतरता होती. ती म्हणजे स्वभावाने ते जरा मवाळ होते. त्यांच्यापेक्षा काझीनी या अधिक समर्थ होत्या आणि तितक्याच धूर्त. काव यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल काझी यांनी काझीनी यांना जेव्हा सांगितले तेव्हा तर त्यांना अधिकच बळ चढले. काझीनी यांच्या राजेशाही विरोधातील कारवायांमुळे चोग्याल यांनी त्यांना राज्यातून हद्दपार केले होते. त्या कालिम्पॉंगमधून स्वातंत्र्याची चळवळ चालवत होत्या. या काळात कडून त्यांना सर्व प्रकारची मदत केली जात होती. साठी काझीनी ही महत्त्वाची व्यक्ती बनली होती. आता काझी आणि काझीनी यांच्या सहाय्याने राज्यातील सर्व विरोधी नेत्यांना एकत्र आणण्याचे सॅली आणि बॅनर्जी यांचे प्रयत्न सुरू होते. याच सुमारास म्हणजे 72च्या नोव्हेंबरमध्ये ने आपल्या फॉरेन इंटेलिजन्स पोस्ट मधील सर्व गुप्तचरांना सक्रिय केले, ॲक्टिवेट केले. राज्यातील सर्व लोकशाहीवादी शक्तींना आर्थिक मदत करणे, त्यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित करणे हे एक त्यांचे काम होते. त्यांच्याकडे आणखी एक काम सोपवण्यात आले होते. ते म्हणजे राजेशाहीच्या बाजूने असलेल्या महत्त्वाच्या लोकांची यादी करून त्यांची नीट व्यवस्था लावणे. हे सर्व पुढची फेब्रुवारी 1973 मधील निवडणूक लक्षात घेऊन चालले होते. या गोष्टी चोग्याल आणि त्यांच्या दरबाराच्या लक्षात येत नव्हत्या असे नाही. सिक्कीमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये भारतीय गुप्तचरांचा हस्तक्षेप होत असल्याचे त्यांना दिसत होते. पण ते कोण करत होते याचा अंदाज मात्र त्यांना नव्हता. चोग्याल यांचा संशय होता आयबीवर. भारत सरकारकडे त्यांनी तशी तक्रारही केली. आयबीचे गंगटोकमधील अधिकारी तेजपाल सिंग यांना भारत सरकारने ताबडतोब काढून घ्यावे अशी त्यांची मागणी होती. भारत सरकारने ती न कुरकुरता मान्य केली. भारत सरकारच्या योजना उधळून लावण्यासाठी चोग्यालप्रेमी सिक्कीम राष्ट्रवादी पक्षाला दरबारातून बळ देण्यात येत होते. शिवाय सीआयएची ताकद त्यांच्या मागे होतीच. ग्याल्मो होप कोक यांचा सीआयएशी संबंध नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यात चोग्यालप्रेमी पत्रकार आणि अभ्यासक यांच्याप्रमाणेच आयबीचे माजी संयुक्त संचालक M.K. धर यांच्यासारख्या गुप्तचर अधिकाऱ्यांचाही समावेशही आहे.
त्याचे ठोस पुरावे अर्थातच कोणाकडेही नाहीत. मात्र जेव्हा रॉ चे अधिकारी ते सांगतात किंवा पी. एन. धर यांच्यासारखे ज्येष्ठ मुत्सद्दी, गॅल्मोचे अमेरिकेशी असलेले संबंध गंगटोकमध्ये सर्वज्ञात होते. तिच्या मदतीने चोग्यालने भारतविरोधी मतप्रवाह उठवण्याचा प्रयत्न केला, असे सांगतात, तेव्हा ते ग्राह्य धरण्यास हरकत नाही. सिक्कीममधील 1973 च्या निवडणुकीच्या काही काळ आधी, युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस (यूसीस) चे संचालक हॉलब्रूक ब्रॅडले हे चोग्याल यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मदत करण्यासाठी गेले होते. यूसीस ही संस्था सीआयएसाठी काम करते, हे आता गुपित राहिलेले नाही. जॉन डी. स्मिथ या भारतात काम केलेल्या सीआयए एजंटने तर ते त्याच्या आय वॉच ए सीआयए एजंट इन इंडिया या पुस्तकात लिहूनच ठेवले आहे. तेव्हा अशा व्यक्तीने निवडणूकपूर्व काळात सिक्कीममध्ये चोग्यालप्रेमी नेत्यांच्या गाठीभेटी घ्याव्यात किंवा निवडणुकीनंतर कोलकात्यातील अमेरिकी कौन्स्युलेटचे राजकीय अधिकारी पीटर ब्युले यांनी गंगटोकमध्ये जाऊन चोग्याल आणि गॅल्मो यांच्याशी बंद दाराआड चर्चा करावी. यातून होप कोक यांच्या आणि सीआयएच्या संबंधांवर प्रकाश पडतो. पीटर ब्युले हे राजकीय अधिकारी म्हणून काम करत असले, तरी तो त्यांचा मुखवटा होता. ते सीआयएचे गुप्तचर होते, हे रॉ च्या अधिकाऱ्यांना चांगलेच माहीत होते. सीआयएचा हा हस्तक्षेप आणि चोग्याल दरबाराची हातचलाखी यांतून त्या निवडणुकीत एक अक्रीत घडले. ते म्हणजे, तेथील बहुसंख्य लोक ज्यांच्या मागे उभे होते, ते नेते हरले आणि चोग्यालप्रेमी राष्ट्रवादी पक्षाचा विजय झाला. रॉ च्या हातात आता आयताच मुद्दा पडला होता. तेथील सर्व लोकशाही पक्षांनी मतदानातील या घोळाविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले. चोग्याल यांनी ते दडपण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकशाहीवाद्यांना मारहाण करण्यात आली, अटक करण्यात आली. त्या अत्याचारांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात राजदरबाराविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला. संपूर्ण सिक्कीममध्ये त्याचे पडसाद उमटू लागले. त्यात ते लोटण्याचे काम अर्थातच रॉ च्या एजंटांनी केले. याहून मोठे आंदोलन करून चोग्याल यांना दणका देण्याची रॉ ची योजना होती. मार्च महिन्यातील त्या आंदोलनाच्या यशासाठी काझीनीही तहानभूक विसरून प्रयत्न करत होत्या. दुसरीकडे चोग्याल यांनी पुन्हा एकदा सिक्कीमी राष्ट्रवादाचे अस्त्र बाहेर काढले. राष्ट्रवादाच्या नावाने शिकल्या, सवरलेल्या लोकांना भडकावता येते. येथे तर अशिक्षित जनता होती. त्यांच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी 1950 मधील भारत-सिक्कीम करार रद्द करावा, ही मागणी चोग्याल समर्थकांनी पुढे आणली. पण सिक्कीमी जनतेच्या नेत्यांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे संतापलेल्या चोग्याल यांनी पुन्हा एकदा दडपशाहीला सुरुवात केली. सिक्कीमी जनतेचे नेते केसी प्रधान यांना चोग्याल यांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. ही मोठी चूक केली होती चोग्याल यांनी. रॉ च्या एजंटांनी ती बातमी संपूर्ण राज्यात पसरवली. त्यातून असंतोषाचा वणवा पेटवला. त्याचा भडका झाला 28 मार्च 1973 रोजी. लोकशाहीवादी पक्षांनी संयुक्त कृती समिती स्थापन करून गंगटोकमध्ये प्रचंड मोर्चा काढला. त्यात भाग घेण्यासाठी रॉ च्या एजंटांनी दार्जिलिंग, कालिम्पोंग आणि अन्य भागांतून हजारो नेपाळींना राजधानीत आणले. सिक्कीमच्या विलिनीकरणाविषयीचे स्मॅश अँड ग्रॅब हे वादग्रस्त पुस्तक लिहिणारे स्टेट्समन चे माजी संपादक सुनंदा के. दत्त, रॉय यांनी एका ठिकाणी असे लिहून ठेवले आहे, भारतीय अधिकाऱ्यांनी चोग्याल यांच्यावर दबाव आणण्यासाठी गंगटोकमध्ये शेकडो नेपाळींना फसवून ट्रकमध्ये घालून आणले होते. तेथे साधे गावकरीही आणण्यात आले होते. चोग्याल यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजधानीत जेवणावळ घालण्यात आली असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. तेथे त्यांच्या खाण्याची, राहण्याची व्यवस्था भारतीय लष्कराने केली होती. या आंदोलनात भारतीय जवान वेश बदलून घोषणाबाजी करत असत, असेही त्यांनी म्हटले आहे. ती अर्थातच अतिशयोक्ती असू शकेल. एक मात्र खरे की, त्या दिवशी हजारो आंदोलक गंगटोकमध्ये जमा झाले होते. विरोधी पक्षांच्या संयुक्त कृती समितीने सरकारी कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना बळजोरीने या आंदोलनात उतरण्यास भाग पाडले. पाहता पाहता त्या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले. काही आंदोलकांनी पोलीस चौक्यांवर हल्ला करून तेथील शस्त्रे ताब्यात घेतली.
हे आंदोलन थांबण्याची चिन्हे नव्हती. 4 एप्रिल हा चोग्याल यांचा वाढदिवस. पण त्या दिवशी ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमा जाळण्यात येत होत्या. आंदोलकांचा एक गट तर थेट दरबारावर चालून गेला. तेथील सुरक्षा गार्डने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात 7 जण जखमी झाले. च्या एजंटांनी या घटनेची माहितीही संपूर्ण राज्यात पसरवली. त्यातून संतापाची आग अधिकच भडकली. संपूर्ण सिक्कीममधील प्रशासन कोलमडून पडले. चोग्याल यांची सुरक्षा धोक्यात आली होती. अखेर राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भारतीय लष्कराचे जवान तैनात करण्यात आले. पण तरीही त्यांचा ताठरपणा कमी होत नव्हता. आंदोलकांपुढे झुकणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. पण आता परिस्थिती त्यांच्या हातातून गेली होती. तिच्यापुढे शरण जात त्यांनी अखेर भारताचे सिक्कीममधील राजकीय अधिकारी के.एस. वाजपेयी यांच्यामार्फत भारत सरकारने संपूर्ण राज्याचे प्रशासन ताब्यात घ्यावे, अशी विनंती केली. 8 एप्रिल रोजी सिक्कीमचे मुख्य प्रशासक म्हणून बी.एस. दास यांनी सूत्रे हाती घेतली आणि दुसऱ्याच दिवशी संयुक्त कृती समितीने त्यांचे आंदोलन मागे घेतले. तोवर लष्कराने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांची जबाबदारी हाती घेतली होती. या घडामोडींच्या विरोधात आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून राग उठवण्याचे चोग्याल यांचे प्रयत्न मात्र सुरूच होते. त्यांच्या एका बहिणीने हाँगकाँगमध्ये पत्रकार परिषद घेऊन भारतावर घटनाद्रोह केल्याचा आरोप केला. तिकडे चीनमधून भारताविरोधात प्रचार सुरू झाला होता. परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यास भारतीय मुत्सद्दी समर्थ होते. आता आणि परराष्ट्र खाते यांच्यासमोर एकच लक्ष्य होते. ते म्हणजे चोग्याल यांना विलिनीकरणाच्या जवळ आणण्याचे. लोकशाहीवादी आणि चोग्याल यांच्यात समझोता घडवून आणण्याचे. एकीकडे फणी बॅनर्जी, शॅली आणि त्यांचे सहकारी त्यासाठी सिक्कीममध्ये झटत होते, तर दिल्लीतून काव आणि केवल सिंग हे सूत्रे हलवत होते. अखेर मे महिन्यात चोग्याल आणि लोकशाहीवादी नेते यांच्यात समझोता झाला. त्या कराराने सिक्कीमचे विलिनीकरण एक पाऊल पुढे आले. पण विशेष म्हणजे तशी काही योजना असल्याची कल्पना अजूनही काव, केवल सिंग आदी काही मोजक्या लोकांखेरीज कोणत्याही भारतीय अधिकाऱ्याला नव्हती. दरम्यानच्या काळात स्वतंत्र, सार्वभौम सिक्कीम राज्याची महाराणी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्याल्मो होप कुक यांनी आपला गाशो गुंडाळला होता. चोग्याल यांच्याशी असलेले मतभेद, चोग्याल यांचे विवाहबाह्य संबंध, त्यांचे दारूचे व्यसन आणि सिक्कीममधील बदलती परिस्थिती अशा विविध कारणांनी ती राणी अमेरिकेला निघून गेली. कायमची लोकशाही वादळात चोग्याल एकटे पडले. याच सुमारास ऑगस्ट 1973 मध्ये आणखी एक महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे अजितसिंग सॅली यांची बदली. त्यांच्या जागी काव यांनी तसाच एक धडाडीचा IPS अधिकारी नेमला. त्यांचे नाव जी.बी.एस. सिद्धू. भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग यांचे तेजामात. मे समझोत्यानुसार सिक्कीममध्ये पुन्हा निवडणुका घेण्यात येणार होत्या. सिद्धू यांच्यासमोर सर्वात महत्त्वाचे काम होते, ते या निवडणुकीच्या तयारीचे. चोग्याल समर्थकांसमोर विरोधकांची वज्रमुठ निर्माण करण्याचे. के.सी. प्रधान यांची सिक्कीम जनता काँग्रेस आणि काझी दोर्जी यांची सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांना एकत्र आणून त्यांनी ते करून दाखवले. या पक्षांच्या विलिनीकरणातून सिक्कीम काँग्रेस हा नवा पक्ष जन्माला आला. काझी दोर्जी त्याचे अध्यक्ष बनले आणि प्रधान उपाध्यक्ष. यानंतरचे काम होते उमेदवार निवडीचे. सिद्धू यांनी मधील त्यांचे 2 स्थानिक सहकारी घेऊन सिक्कीममधील सर्व मतदारसंघ पिंजून काढले. एक उमेदवार निवडला. राजाच्या उमेदवारांपुढे तो पैशाने दुबळा पडू नये, याची काळजी घेतली. त्यांना पैसे कमी पडू नयेत, याची काळजी घेण्यास दिल्लीत काव होतेच. याशिवाय सिद्धू यांनी फोडाफोडीचेही राजकारण सुरू केले. चोग्याल यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे काही नेते त्यांनी विकत घेतले. एरवी अशा कारवाया या कानाच्या त्या कानाला कळू नयेत, याची दक्षता घेतली जाते. पण चे हे अधिकारी असे धूर्त की त्यांनी ही खबर चोग्याल यांच्यापर्यंत पोहोचेल, अशी व्यवस्था मुद्दाम केली. ही कौटिल्य नीती, युद्धापूर्वी शत्रूचा धीर खचवण्याची. त्याचा परिणाम असा झाला की चोग्याल यांच्या मनात त्यांच्या सगळ्याच निकटवर्ती नेत्यांविषयी संशय निर्माण झाला.
आणि त्यातून त्यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. आपल्या पक्षातील सगळ्या जुन्या नेत्यांना त्यांनी पायउतार केले आणि त्या जागी पक्षात युथ पायोनियर ही युवा आघाडी उघडली. तिचे प्रमुखपद दिले सोदानला हिच्याकडे. ती त्यांच्या बहिणीची, कुकुला यांची मुलगी. या आघाडीत एक असे नग होते की त्यांना पाहून राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही हवालदिल झाले. याच काळात ने केलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिक्कीम काँग्रेसचा जाहीरनामा. सिद्धू यांनी तो बनवून घेतला. त्यात सिक्कीम आणि भारत यांचे भविष्यातील संबंध घट्ट राहण्यासाठी हा पक्ष प्रयत्न करे, असे एक कलम होते. सिक्कीमला विलिनीकरणासाठी तयार करत होती. 15 ते 19 एप्रिल 1974 या काळात या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले. यावेळी चोग्याल समर्थकांना त्यात काही अंदाधुंदी करता येऊ नये, याची काळजी च्या एजंटांनी घेतली होती. ठरल्याप्रमाणेच या निवडणुकीचे निकाल लागले. काझी दोर्जी यांच्या पक्षाने ती जिंकली. आता पुढचा मार्ग सोपा होता. त्यात होती ती कायद्याची कसरत. त्यातही चोग्याल यांनी बरेच अडथळे आणले. त्यात आता त्यांच्या सहाय्याला धावून आली होती भूतपूर्व पटियाला संस्थानची राजकन्या लीना अर्थात भुवनेश कुमारी. ती वकील होती. दिल्लीतून ती सिक्कीमला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करत होती. परंतु अखेर 4 जुलै 1974 रोजी सिक्कीम सरकार कायदा सिक्कीमच्या संसदेने मंजूर केला. जुलै 23, 1974 रोजी काझी दोर्जी यांच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली. सिक्कीममधील 300 वर्षांची राजेशाही त्या दिवशी संपुष्टात आली. भारतीय संसदेने 35व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे सिक्कीमला सहराज्याचा दर्जा दिला. ही कल्पना ही काव आणि त्यांच्या मधील सहकाऱ्यांची. त्यांनी सिक्कीमच्या घटनेत त्याबाबतचे कलम घालून ठेवले होते. काझी यांना त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती भारताला करायला लावली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी त्यासाठी तयारच होत्या. या घटनादुरुस्तीवर परदेशातूनच नव्हे, तर भारतातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. इंदिरा विरोधकांनी त्यावरून सरकारला धारेवर धरले. कोलकात्यातील स्टेट्समन हे पत्र त्यात आघाडीवर होते. चोग्याल आणि त्यांचा कंपोही गप्प बसलेला नव्हता. सिक्कीममधील जनतेच्या लोकशाही आकांक्षा त्यांना जाणवत नव्हत्या. भारताने सिक्कीम घशात घालण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असे ते जगाला ओरडून सांगत होते. या विषयाचे च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी परदेशी नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या बंधूंची नियुक्ती केली होती. अमेरिकेत होपकुक तेथील काही भारतविरोधकांच्या माध्यमातून आवाज उठवत होती. चोग्याल यांची बहीण कुकुला हाँगकाँगमधून प्रयत्न करत होती. या सर्व घटनांवर लक्ष ठेवून होती. त्या प्रचाराला पुरेपूर उत्तर देण्यात येत होते. तशात फेब्रुवारी 1975 मध्ये चोग्याल यांनी मोठी घोडचूक केली. नेपाळच्या राजाच्या निमंत्रणावरून ते काठमांडूला गेले असताना तेथे त्यांनी पाकिस्तानचे राजदूत आणि चीनचे उपपंतप्रधान यांची भेट घेतली. एकीकडे त्यांच्या अशा कारवाया सुरू असतानाच सिक्कीम काँग्रेसच्या काही नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती ला मिळाली. खुद्द मुख्यमंत्री काझी दोर्जी यांच्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. या कटाचा पत्ता लागल्यानंतर आता दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. सिक्कीममध्ये लष्करी कारवाई करून चोग्याल यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. भारताच्या हातात चोग्याल यांनीच ही संधी आणून ठेवली होती. तिचा लाभ ने घेतला नसता तर नवलच. एप्रिल 10, 1975 रोजी सिक्कीमच्या विधानसभेने एकमताने एक ठराव संमत केला. तो ठराव होता विलिनीकरणाचा, भारतीय संघराज्यात सामील होण्याचा. परंतु एवढ्यावरून प्रश्न मिटणार नव्हता. कॉल हे तेव्हा भारताचे अमेरिकेतील राजदूत होते. त्यांनी काव यांच्याशी संपर्क साधला. सिक्कीममध्ये सार्वमत घेण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. भारताची बाजू भक्कम करण्यासाठी ते आवश्यक होते. काव यांनी ही बाब इंदिरा गांधी यांच्या कानांवर घातली. त्यांनी विचारले, या सार्वमताचा निकाल अनुकूल लागेल, असं पाहणं तुम्हाला शक्य आहे?
त्यावर रामनाथ काव यांनी फक्त स्मितहास्य केले. त्यांनी कोलकात्यात बॅनर्जी आणि गंगटोकमध्ये सिद्धू यांना सार्वमताची कल्पना दिली. त्यांच्या मदतीला सरदार आय.एस. हसनवालिया, शिवराज बहादूर, एन.सी. भटनागर असे चे वरिष्ठ अधिकारी पाठवले. एप्रिल 14, 1975 रोजी सार्वमत पार पडले. लोक म्हणतात की लोकांना धरून धरून मतदान करण्यासाठी आणले होते. कोणी म्हणते बंदुकीच्या धाकावर मतदान करण्यात आले. कोणी तर असेही म्हणते की च्या एजंटांनी बोगस मते टाकली. पुढे तर खुद्द तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या सर्वच प्रक्रियेवर टीका केली. तसे आजही आरोप होत आहेत. पण आज सिक्कीम भारताचा एक भाग आहे.